नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. अ, आज मान्सून हा कालच्या सारखाच अतिशय सक्रिय आहे. आता तो भारताच्या सगळ्या भागात पोहोचलेला आहे. आता जर आपण वारं पाहिलं, हे मान्सूनचे वारे आहेत, जे समुद्रातलं बाष्प घेऊन अ, भारतामध्ये पर्जन्य म्हणजे मान्सून पाणी आणतात. तर इथे जर आपण बघितलं तर 60 किलोमीटर पर अवर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने हे मान्सूनचं वारं आहे. इकडे बंगालच्या उपसागरातही आहे. इथं जर आपण बघितलं तर भारताचा बराचसा भाग आता मान्सूननी कव्हर केलेला आहे. फक्त राजस्थानचा थोडा भाग शिल्लक राहिलेला आहे. त्याच्यामुळे मान्सून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती करतो आहे. आपण जर समुद्राच्या लाटा बघितल्या, तर आता मुंबईला कालच्यापेक्षा लाटांचं प्रमाण जरा कमी झालंय किनाऱ्यापाशी. म्हणजे जर आपण इथं मोजलं तर 10 फुटाच्या लाटा आहेत. काल 14-15 फुटाच्या होत्या. अजूनही समुद्र खवळलेलाच आहे, परंतु लाटांचं उंची आणि त्याची तीव्रता थोडी मुंबईपाशी कमी झाली आहे. खाली मात्र दापोलीपाशी अजूनही 13-14 फूट आहे. नंतर आपण अजून खाली गेलो रत्नागिरीपाशी तर 13 फूट आहे आणि अजून जर खाली गेलो म्हणजे सावंतवाडीच्या जवळ वगैरे, तरी तिथेही 13 फूट आहे. म्हणजे समुद्राला उधाण आहे, समुद्र खवळलेला आहे आणि हे मान्सूनच्या वाऱ्यामुळेच होतं आहे. आज 5 जुलै सकाळी हे हे रेकॉर्डिंग करतो आहे. अ, हे आजच्या दिवसामध्ये पाऊस महाराष्ट्रात कुठं-कुठं पडेल आणि किती पडेल हे मी दाखवतोय. तर कालच्या प्रमाणेच मुंबई, पालघर, ठाणे, अ, घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळीकडे व्यवस्थित पाऊस आहे आणि अकोले म्हणजे नगर जिल्ह्यामधलं जिथं सह्याद्री सुरू होतो, तर तिथून नाशिकचा पट्टा म्हणजे घोटी वगैरे इगतपुरी त्या भागामध्ये खूप पाऊस होणार आहे आजच्या दिवसामध्ये. बाकीच्या महाराष्ट्रात फारसा पाऊस नाहीये. मराठवाड्यामध्ये वगैरे तर खूपच कमी आहे. आता आपण एक-एक दिवस पुढे जाऊयात. हे आजचा पाऊस झाला. हा उद्याचा पाऊस. उद्या पण भरपूर आहे इथे. त्याच्यामुळे सध्या मुंबई, ठाणे याचं काही विचारू नका. मुसळधार पाऊस आहे. सगळीकडे पाणी आहे. ट्रॅफिक जाम होणार आहे आणि नंतर मग तो उतरणार आहे पाऊस. त्याच्यामुळे 7 तारखेच्या दुपारनंतर पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. चालूच असेल. बाकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पाऊस आता जवळ-जवळ गायबच झाल्यासारखा झालेला आहे. त्याच्यामुळे सोलापूर, धाराशिव, लातूर, अ, नंतर नांदेड या भागामध्ये अजूनही पाऊस फारसा झालेला नाहीये, समाधानकारक झालेला नाहीये आणि या भागामध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती व्हायची शक्यता वाढायला लागलेली आहे. नंतर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला पाऊस जवळ-जवळ संपलेला असेल महाराष्ट्रामधला या फेजमधला. कारण मान्सून हा लाटांमागून लाटा आल्यासारखा येत असतात. आत्ता ही जी लाट होती म्हणजे मागचे एक साधारण 29-30 तारखेपासून 6 तारखेपर्यंत जिथं मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकण, घाटमाथा इथं पूर्ण पाऊस पडलेला आहे. पुण्या-मुंबईच्या पाण्याची तक्रार बऱ्याच अंशी संपलेली आहे. परंतु बाकीच्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस नाहीये. त्याच्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे का नाही, हे अजूनही सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे जुलैमध्ये पाऊस कसा होतो, त्याच्यावरती आपण नजर ठेवून आहोत. हे आहे साधारण 10 तारखेचं चित्र. तिथं पाऊस बराच कमी होतोय. म्हणजे आता ह्या घाटमाथ्यावर म्हटलं तरी 17 मिलीमीटर आहे आणि आज म्हटलं तर तो 100 मिलीमीटर वगैरेच्या आसपास आहे. म्हणजे सध्या अजूनही भरपूर मान्सूनचं पुणे, मुंबई, नाशिक भागात भरपूर पाऊस आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या, खबरदारी घ्या, ट्रॅफिकमध्ये अडकू नका, शक्यतो घरी राहा. आता मी आजपासून म्हणजे आत्तापासून ते पुढचे 4-5 दिवस एकत्र मिळून किती पाऊस पडणार आहे हे दाखवतोय. तर आपण बघू शकतो इथे, की मुंबई भागात, कोकण, मुख्यतः घाटमाथा म्हणजे कोकणात तर आहेच पाऊस. म्हणजे इथे 250 मिलीमीटर आहे आणि घाटमाथ्यावर मोजलं तर 350च्या वर जातोय. हे घाटमाथ्यावर जास्त आहे, कोकणात तर भरपूर आहे. पूर्ण अगदी किनारपट्टीवरती सावंतवाडीपर्यंत वगैरे पाऊस आहे.
नंतर इथे जर आपण बघितलं इगतपुरी, घोटेच्या भागात, तर तिकडे 500 मिलीमीटर पाऊस दाखवतंय. पुढच्या 4-5 दिवसात मिळून. अ, इथे 450 मिलीमीटर. अ, इथे 1 मिनिट. अ, इथे मुंबईचा वरचा भाग 400 मिलीमीटर. नंतर मुंबईत 250-300 मिलीमीटर म्हणजे हे आकडे प्रचंड आहेत. त्याच्यामुळे मान्सूनची जी काही तूट आहे ती या भागात भरून निघणार आहे. परंतु पाऊस सध्या असा झालाय, की खूप कमी दिवसात खूप पाऊस पडतोय आणि नंतर तो पडतच नाहीये. इथे रत्नागिरीच्या घाटमाथ्यावर म्हणजे हे जे घाट आहेत, कोल्हापूरवरनं जाणारा, तिथे 300 मिलीमीटरचा पाऊस दाखवतोय. खाली सावंतवाडी भागात घाटामध्ये म्हणजे आंबोली घाट वगैरे तिकडेही 300 मिलीमीटरचा पाऊस दाखवतोय. त्याच्यामुळे पुढचे 4-5 दिवस भरपूर पाऊस आहे. त्यातल्या त्यात तो आता नंतर कमी होईल म्हणजे 7 तारखेनंतर तो कमी होणार आहे. इथे मात्र बराच कमी झालाय 7 तारखेनंतर. त्याच्यामुळे 6-7 तारखेपर्यंत अलर्ट राहा. बाकीच्या महाराष्ट्रात विशेष पाऊस नाहीये. अ, आता इथं लातूर वगैरे भागात म्हणजे मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागात दुष्काळच पडेल असं दिसतंय. तर बघूया नजर ठेवून आहोत. अ, आणि जसं मान्सूनची स्थिती बदलेल तसं मी रोज सांगत राहीन. तर आता भेटूया उद्या. तोवर नमस्कार.